त्या काळात तुम्ही जर ऑब्सेशन ड्रिव्हन असाल तर तो परफॉर्मन्स किलर ठरू शकतो, कारण ऑब्सेशन हा पॅनिक क्रिएटर आहे. सो हे प्रेशर ॲक्सेप्ट करणं आणि त्याच्यावरती थोडंफार काम करणं हा तुमचा या प्रोसेसमध्ये. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की रिव्हिजन ही कुठल्याही व्हॅक्यूममध्ये होणार नाही. म्हणजे तुम्ही काही आठवत नाही आहे, मला झोपच लागत नाही आहे, किंवा मला असं वाटतं की यावर्षीचा अटेम्प्टच नको द्यायला, कसं कॉन्कर करू शकतो, त्या प्रेशरला कसं हँडल करू शकतो, या संदर्भात काही 3 ते 4 मुद्दे मी तुमच्यासोबत बोलणार. वेलकम ऑल टू डायमेन्शन IAS. UPSC एक्झामला साधारणपणे आता 40 दिवस राहिलेले आहेत. इफेक्टिव्हली आपण आजपासून जर काउंट डाऊन केलं तर 44 ते 43 दिवस राहिले आणि इफेक्टिव्हली 40 दिवस आहेत. आणि हे 40 दिवस फार महत्त्वाचे आहेत. या 40 दिवसांमध्ये आयडियली आपण काय करू शकतो आणि आपलं कन्फ्युजन किंवा आपल्याला ज्या काही आत्ता सध्या ज्या गोष्टी जाणवत आहेत त्याच्यावरती आपण कसं कॉन्कर करू शकतो, त्या प्रेशरला कसं हँडल करू शकतो, या संदर्भात काही 3 ते 4 मुद्दे मी तुमच्यासोबत बोलणार आहे. हा जो कालावधी आहे तो खूप कन्फ्युजन, खूप प्रेशर आणि खूप ड्राउनिंग फील करणार आहे. मी आत्तापर्यंत केलेलं काही रिलेव्हंट आहे का, मी वाचलेलं परीक्षेमध्ये येईल का, माझे वारंवार टेस्टमध्ये येणारे कमी मार्क्स असतील किंवा माझ्या मित्रांचे जास्त मार्क्स येत आहेत, माझे रिव्हिजन कमी पडत आहेत, प्लस माझ्या ह्या टेस्ट सिरीज सोडवायच्या राहिलेल्या आहेत, मला हिस्ट्रीचं वाचायचं राहिलं आहे, आर्ट अँड कल्चर माझं काहीच झालं नाही, मेडिवल मी सोडणंच दिलं, असे असंख्य प्रश्न तुमच्या आत्ता मनामध्ये निर्माण होत असतील. पण याच कालावधीमध्ये आपण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी एक्झाम आहे, ती जी टेस्ट आहे तुमची, ही 1-2 महिन्यांवरती तुमची कोणती गोष्ट डिसाईड करणार नाही. तर तुम्ही आत्तापर्यंत बी इट युअर 4th, 5th और फर्स्ट अटेम्प्ट, तुम्ही वर्षभर इथून मागं जे काही नियोजन केलं आहे, ज्याचं काही तुम्ही आत्तापर्यंत टेस्ट दिलेले आहेत, जे वाचलेलं आहे, ते सगळं तुमच्या हे कामात येणार आहे. आणि हे जे शेवटचे 40 दिवस आहेत ते तुम्हाला ब्रशअपसाठी वापरायचे आहेत की तुम्ही आत्तापर्यंत जे काही केले ते तुम्ही कशा व्यवस्थित प्रकारे पेपरमध्ये मांडू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही त्या प्रेशरवरती कॉन्कर करू शकता. सो याच्यामध्ये जर बघितलं तर हा जो काळ आहे तो ऑब्सेशनचा काळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की माझं हे राहिले, माझं आर्ट अँड कल्चरमधलं जैनिझम, बुद्धिझम वाचायचं राहिलेलं आहे, मी वर्षभर पेपरच वाचला नाही आहे, मी आता करंट अफेअर्सचं कोणतं मॅगझिन वाचू, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं एक सेपरेट मॅगझिन आलेलं आहे ते वाचायची गरज आहे का. तर या काळामध्ये कुठलीही नवीन गोष्ट तुम्ही वाचणं अपेक्षित नाही आहे किंवा पूर्ण बुक नवीन घेतलं आहे आणि ते वाचणं अपेक्षित नाही आहे. या काळात अपेक्षित आहे की तुमच्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही सतत रिवाईज करत राहणं गरजेचं आहे आणि ह्या ऑब्सेशनवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कारण या काळात तुम्ही जर ऑब्सेशन ड्रिव्हन असाल तर तो परफॉर्मन्स किलर ठरू शकतो, कारण ऑब्सेशन हा पॅनिक क्रिएटर आहे की हे वाचलं नाही आहे, हे झालं नाही आहे, ते झालं नाही, तर तुम्ही त्या ग्रीडी फेजमध्ये जाता आणि ह्या ऑब्सेशननेच तुमच्या परफॉर्मन्सवरती, तुमच्या प्रोडक्टिव्हिटी, इफिशियन्सी या सगळ्यांवरती इम्पॅक्ट पडत जातो. आणि अल्टिमेटली काय होतं की तुम्ही दिवसभर जे काय ठरवले, रिव्हिजन असेल, टेस्ट असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही इच्छित परफॉर्मन्स देऊ शकत नाही. सो हे ऑब्सेशन कंट्रोल करणं ही सगळ्यात मोठी पहिली पायरी आहे. आणि हे कंट्रोल कसं करू शकतो तर ते आपण ही जे काही प्रेशर सिच्युएशन आहे, हे जे काही क्लॉक टिकिंग आहे, हे जे प्रेशर कुकर एन्व्हायरमेंट तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काम आणि खूप कॉन्फिडन्सली सेल थ्रू करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, काही स्ट्रॅटर्जीज आखू शकता. जसं की सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हे प्रेशर आहे, इट इज रिअल आणि ते तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि ते जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तुम्ही त्या ऑब्सेशनवरती, त्या प्रेशरवरती कंट्रोल आणू शकता. दुसरं, टाईम बाउंड जे सध्या जे काही चालू आहे की 3 तास या सब्जेक्टसाठी, 2 तास त्या सब्जेक्टसाठी, किंवा तुमचा रिव्हिजनचा टाईम असेल, टेस्ट सिरीजचा टाईम असेल, तर याला आता कुठेतरी कंट्रोल आणि लिमिट करायचा काळ आहे. तर तुम्ही तो सक्सेसफुली इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. सगळ्यात आणखीन एक इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की तुम्हाला आत्ता जे काही प्रेशर फील होत आहे किंवा जे काही ऑब्सेशन आहे, असं होणारे तुम्ही एकटेच नाही आहे. ही एक व्हील वाइंड आहे, त्याच्यामध्ये सगळेजण आहेत. आणि तुम्हाला हे करत असताना याची जाणीव तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा करून घेणं गरजेचं आहे की तुम्ही या प्रोसेसमध्ये एकटे नाही, तर तुमच्याबरोबरचे जेवढे काही सध्या ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्या मनात हीच संभ्रमित अवस्था आहे. आणि याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी तुम्ही थोडंसं कामली बिहेव करणं गरजेचं आहे. एक लॉंग श्वास घेणं, तुम्हाला जेव्हा प्रेशर येतं आहे, तुम्हाला जेव्हा कन्फ्युजिंग वाटतं आहे, तुम्हाला जेव्हा अभ्यास करू वाटत नाही आहे, तेव्हा तुम्ही काही थोड्या ब्रिदिंग एक्सरसाइज असतील किंवा एक दीर्घ श्वास आपण ज्याला म्हणू की तो तुम्ही घेऊन तुम्ही परत एनर्जीज तुमचा अलाइन करू शकता. सो हे प्रेशर ॲक्सेप्ट करणं आणि त्याच्यावरती थोडंफार काम करणं हा तुमचा या प्रोसेसमधला दुसरा, या 40 दिवसांमधला सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. पॉईंट राहतो अभ्यासाचा की या 2 महिन्यांमध्ये किंवा या 40 दिवसांमध्ये जास्त काही फार बदललं जाणार नाही आहे.
पण तुम्ही इथून मागं ज्याच्यावरती खूप एफर्ट्स लावलेले आहेत त्याला थोडंसं तुम्ही सिस्टमॅटिकली जाऊ शकता, ज्याला आपण रिव्हिजन म्हणतो. तर ती रिव्हिजन तुम्ही खूप स्मार्ट आणि टॅक्टिकली केली पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही ज्या काही टेस्ट सोडवलेल्या आहेत आत्तापर्यंतच्या त्याचं एक्सप्लेनेशन रिवाईज करणं गरजेचं आहे. त्यातले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते तुम्ही जॉट डाऊन करणं गरजेचं आहे. आणि ते जॉट डाऊन करत असताना एका सिस्टमॅटिक मॅनरमध्ये करणं गरजेचं. जसं एन्व्हायरमेंट आहे तर एन्व्हायरमेंटच्या फॅक्ट सगळ्या एका पेजवरती असतील, आर्ट अँड कल्चर एका पेजवरती असेल, पॉलिटी एका पेजवरती असेल. सो ते रिव्हर्स इंजिनिअरिंग असेल की एखाद्या पॉईंटवरती तुम्हाला जाण्यासाठी पूर्ण तुम्ही ती गोष्ट बघण्याची गरज नाही आहे किंवा त्या पुस्तकामध्ये जाऊन व्हिजिट करायची गरज नाही. टेस्टचं सोल्युशन जे आहे ते तुम्हाला अल्टिमेटली सोल्युशन देणार आहे. तर तुम्ही ह्या रिव्हिजन स्ट्रॅटेजीज वापरू शकता. लो हँगिंग फ्रुट्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन्स येतात, ज्या थीम्सवरती आत्तापर्यंत UPSCने खूप क्वेश्चन विचारले. जसं उदाहरण म्हणून बघता येईल की आपल्याला पॉलिटीमध्ये पार्लमेंट या टॉपिकवरती वारंवार क्वेश्चन्स येतात किंवा तो डायनॅमिक पण असतो. तर याच्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत दिलेला टेस्ट असतील किंवा तुमचं बुक असेल तर त्याचं तुम्ही शॉर्ट मटेरियल तयार करणं अपेक्षित आहे. एन्व्हायरमेंट आणि इतर बाकीच्या सब्जेक्टसाठी पण तुम्ही ही स्ट्रॅटर्जी, जसं एन्व्हायरमेंट हॉट प्लेट म्हणतो आपण ज्याला, त्याच्यात स्पेसिस आहेत तर त्यांचं तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे आणि त्या वारंवार बघणं गरजेचं आहे. रिव्हिजन करत असताना एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की रिव्हिजन ही कुठल्याही व्हॅक्यूममध्ये होणार नाही. म्हणजे तुम्ही आत्ता डबा आणायला चाललाय तर आता माझ्याकडे वेळ आहे तर मी आता रिव्हिजन करतो आणि मी असंच काहीतरी डायरेक्टली काहीतरी आठवायचा प्रयत्न करतो. तर प्लीज तुम्ही असं काही करू नका. हे तुम्हाला अल्टिमेटली खूप कन्फ्युजन स्टेटमध्ये घेऊन जाईल, कारण तुमचं जवळ कुठलंही मटेरियल नाही आहे. तुम्ही काहीतरी दुसरं काम करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही आठवायचा प्रयत्न करताय. सो इट कॅन बी अ डिझास्टर्स की तुम्ही त्याच्यातनं आणखीन सेल्फ डाऊटमध्ये जाऊ शकता आणि ते प्रेशर राईज अप होऊ शकतं. सो रिव्हिजनसाठी तुम्ही एक पर्टिक्युलर टाईम आणि त्याचं जे काही बुक आहे ते तुम्ही तुमच्या सोबत ठेवणं गरजेचं आहे. रिव्हिजन व्हॅक्यूममध्ये करू नका, रिव्हिजन कुठल्याही वेळी करू नका. त्याच्यासाठी अपेक्षित टाईम द्या आणि त्याच वेळेस तुम्ही रिव्हिजन करा, ती जास्त बेनिफिट करेल तुम्हाला. तर ह्या 3 मुद्द्यांनंतरनं सगळ्यात शेवटचा जो मुद्दा येतो तो म्हणजे या 40 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या हेल्थकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे. तुमचं जे आत्तापर्यंतचं जे रुटीन असेल, जे तुम्ही फॉलो केलं असेल नसेल, तर या 40 दिवसांमध्ये तुम्ही ट्राय करा की तुम्ही चांगली झोप घ्या, चांगला आहार घ्या आणि जास्त प्रेशर सिच्युएशनमध्ये स्वतःला नेऊ नका. पॅनिक करू नका. हाताला घाम येणं असेल, काही आठवत नाही आहे, मला झोपच लागत नाही आहे किंवा मला असं वाटतं की यावर्षीचा अटेम्प्टच नको द्यायला, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या 40 दिवसांमध्ये तुम्ही इतर गोष्टी जास्त चॅनलाइज करण्यापेक्षा तुम्ही जर झोप आणि स्वतःचं आरोग्य जर चॅनलाइज केलं तर ते तुम्हाला जास्त स्टॅबिलिटी आणि जास्त कॉन्फिडन्स देईल. सो या 40 दिवसांमध्ये किमान तुम्ही हेल्थकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि तुमची झोप जर नीट झाली असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ऑर्गनाइज स्टेटमध्ये आठवता येतील, बऱ्याच गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करता येईल. आणि जर एखाद्या वेळेस तुमचा अभ्यास होत नसेल आत्ता या 40 दिवसांमध्ये तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करा की या टायमिंगला आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे. ठीक आहे, आपण हा जो वेळ आहे तो दुसऱ्या कामांमध्ये समजा मटेरियल तुमचं रिव्हिजन करण्यामध्ये तुम्ही लावू शकता. काही CSATचे प्रॅक्टिस करू शकता. तर तुम्ही CSAT असेल किंवा तुमचं इतर रिव्हिजनचं जे काय असेल त्याच्यावरती तुम्ही ज्या काळात तुमचा अभ्यास होत नाही आहे त्या काळात तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. जर ह्या 4 गोष्टींचा म्हणजे ऑब्सेशन, प्रेशर, रिव्हिजन आणि तुमची हेल्थ, तुम्ही ह्या 4 गोष्टींवरती जर एका पर्टिक्युलर सिस्टमॅटिक मॅनरमध्ये जर तुम्ही ऑर्गनाईज करायचा प्रयत्न केला तर तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल अटेम्प्ट या वर्षीचा काउंट कराल. आणि तो एनर्जेटिक पण असेल, तो ड्राउनिंग नसेल. सो ही प्रोसेस आहे, याच्यामध्ये प्रेशर येणं नॅचरल आहे, पॅनिक करणं नॅचरल आहे, पण ते तुमच्या एकट्यासोबतच होतं असं समजणं थोडंसं मला वाटतं की तुम्ही तसं समजून घेणं थांबलं पाहिजे. आणि तुमच्याकडे ज्या चांगल्या गोष्टीत आत्तापर्यंत ज्या तुम्ही स्ट्रेंथनिंग किंवा तो आपण म्हणू की तुमचा पॉझिटिव्ह पार्ट आहे की जे झालं त्याच्यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. जे झालं नाही आहे त्याच्यावरती तुम्ही आता जास्त विचार करू नका. सो ऑल द बेस्ट एव्हरीबडी. थँक्यू.